जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 30 मे रोजी मध्यरात्री 1:30च्या सुमारास एक थरारक आणि जीवघेणी घटना घडली। 110 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारा MH14 HU 9598 क्रमांकाचा कंटेनर भीमनगर परिसरात अनियंत्रित होत थेट घरांवर आदळला आणि पलटी झाला। या जोरदार धडकेत 2 ते 3 घरांचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र नागरिक भयभीत झाले। झोपेत असलेल्या लहान लेकरांना, महिलांना व वृद्धांना या जोरदार आवाजाने जाग आली। धडकेनंतर वीज पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला। देवा, थोडक्यात बचावलो, रात्रच उलटली असती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली। गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीहून कामरगाव मार्गे जात असलेल्या 4 संशयित कंटेनरचा पाठलाग सुरू होता। त्यातील एका कंटेनरमध्ये मृत म्हैस व गाय आढळून आल्या। तो कंटेनर कारंजा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। उर्वरित 2 कंटेनर प्रसार झाले, तर चौथा कंटेनर MH14 HU 9598 भरधाव वेगाने मूर्तिजापूरच्या दिशेने पडत होता। शिवाजीनगर रस्त्यावरून भीमनगरच्या वळणावर आल्यावर चालकाने चालू वाहनातून उडी मारून पळ काढला। त्यानंतर कंटेनर थेट घरावर आदळून पलटी झाला, भिंती कोसळल्या, पोल मोडले, घरातील वस्तूंचा चक्काचूर झाला। घरातील लोक अक्षरशः थरथर कापत घराबाहेर पडले। सदर कंटेनरमध्ये हार्डवेअर व वेल्डिंग साहित्य आढळून आले आहे। वाहन चालक फरार असून शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। घटनेमागे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। चालकाने पळ काढला तो घाबरून की काही लपवण्यासाठी? कंटेनरमधील सामान कायदामुक्त होतं का? कंटेनर चोरीचा तर नव्हता ना? गोरक्षकांच्या पाठलागामुळेच हा कंटेनर 120च्या वेगाने धावला। सर्व घर हादरलं। झोपेतून धावत बाहेर पडलो। लेकरं घाबरून रडायला लागली। आमच्यावर रात्रच उलटली असती, देवा वाचवलंस, अशी भीमनगरमधील स्थानिक महिला रहिवासी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।